शिवसेना ही काही सत्तेसाठी स्थापन केलेली संघटना नाही, तर शिवसेना ही मराठी माणसासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आणि या महाराष्ट्रातल्या कष्टकरी शेतकरी बांधवाच्या न्याय हक्कासाठी लढणारी एक चळवळ आहे. त्यामुळेच 2022चं फोडाफोडीचं राजकारण असेल किंवा आज काही खासदारांनी घेतलेला निर्णय असेल, शिवसेना थांबली नव्हती आणि थांबणारही नाही. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठीचा स्वाभिमानाचा हा लढा कायम सुरूच राहणार आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांनी मात्र हे समजून घेतलं पाहिजे की त्यांनी जनमताचा आणि लोकशाहीचा सुद्धा अनादर केलेला आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राजकीय बाजारीकरणाची बीजं रोवण्याचं काम, विषारी बीज पेरण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलंय आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केलंय. आज जरी हे सोपं वाटत असलं तरी येणाऱ्या काळामध्ये हा भस्मासूर या सगळ्यांना गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही. या गद्दारांना आणि गद्दारी करायला भाग पाडणाऱ्यांना याची किंमत मोजावी लागेल. जनता ही किंमत त्यांच्याकडून वसूल केल्याशिवाय राहणार नाही.